श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. दिवसाची सुरुवात झाली म्हटले की काही ना काही पाठीमागे घडायचंच असतं बघा. मी कधी कधी असा विचार केलेलाही नसतो अशा गोष्टी घडतात. आता घरातले असतात ना असे काही जण जे आपल्याला शांतपणे बसूच देत नाहीत. शांतपणे म्हणजे कामं असतात सोडा, शांत बसूनही चालत नाही. म्हणजे मनातून आपलं जे मन असतं ते असं सतत काही ना काही विचार करतच राहायला पाहिजे असं कुठं लिहिलेलं नाही आहे ना. आपल्याला मानसिक शांती पाहिजे की नको? कारण आपले हात तर कामामध्ये सतत चालूच असतात, व्यस्त असतात. मग आपल्याला मनातून असं शांतता, एक समाधान असतं ना, तर ते कुठेतरी आपलं हरवलेलं असतं बघा. ह्या घरच्या माणसांमुळेच की. असतात अशी मंडळी, तुमच्याही घरात असतीलच. पण असो, आता फार काही यावर चर्चा नको, कारण तुमचा मूड खराब व्हायचा. पण असं चला, म्हणजे मनातल्या गोष्टी सांगितल्या हो तुम्हाला. कारण अशा अडचणी असतात ना, मी तरी कुणालाच सांगणार. तर चला, इतकाच आपल्याला आनंद. आणि सकाळी काम करता करता हाताला काय लागलं काहीच कळलं नाही. असं होतं बघा आपल्याला कधी-कधी. कामामध्ये आपण व्यस्त असतो आणि हाताला काहीतरी कापतं, लागतं, खरचटतं, भाजतं. आपल्याला माहितीच नसतं आणि ज्यावेळी ते दुखतंय असं जाणवते, त्यावेळी आपल्याला कळतं, "अरे, इथे मला लागलंय हाताला, माहितीच नाही कसं लागलं." तर असंच झालं आणि हळद लावली, रक्त येत होतं. थोडंसं कापलं होतं हाताला. हाच विषय आमचा सकाळी चालू होता. आजचा दिवस म्हणजे उजाडताच काही ना काही सुरू होतं. तसं काल रात्रीपासून सुरू होतं. त्यामुळे माझा मूड थोडासा ऑफ होता. पण असो, काही मिनिटासाठी असं होतं आणि त्यामुळे नंतर मग आपण दिवस आपला कशाला खराब करून घ्यायचा ना कुणा. कारण आपल्यामागे कसं जबाबदाऱ्या आहेत, कामं असतात. त्यामुळं चेहरा पाडून वगैरे बसून चालतच नाही. छान कढीपत्ता आणला बघा झाडाचा. खाली म्हणजे रोपटं लावलेलं आहे. छान असं फुललेलं आहे ते रोपटं. मग कसं आपल्या दारामध्ये आपण झाड लावलेलं असलं की रोजचा आपल्याला ताजा कढीपत्ता मिळतो स्वयंपाकासाठी. मग बाजारातून आणला की मग तो काय सुकून जातो काही दिवसांनी. ते झाड असले की असं छान कढीपत्ता हवा तसा ताजा मिळतो भाजीला. आता वरणाला फोडणी दिली बघा इथे. आणि असं होतं आणि मग ते देखील खूप साऱ्या गोष्टी अशा आयुष्यामध्ये घडतात सतत. काही ना काही मूड स्पॉईल होत असतो. एक ठरवते तर दुसरंच होतं. अशा खूप गोष्टी घडतात बघा. आणि मी ना जे आहे ते स्पष्ट सांगायचं माझं म्हणजे विचार असतो. स्पष्ट बोलते मी आणि काही गोष्टी लपवाछपवी वगैरे असं काही नाही. म्हणजे जर मनामध्ये दुःख असेल तर दुःख सांगून व्यक्त व्हायचं आणि आनंदी असेल तर आनंदही शेअर करायचा. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात.